हा, सविता मॅडम, तुम्ही याच महिन्यात जॉईन झालाय ना योग आणि प्राणायाम याला? नाही नाही, मागच्या आपण महिन्यापासून. कोर्सच या महिन्यात सुरू केलाय. मध्ये एक हे घेतलं होतं मोफत. नाही, मागच्या काय महिन्यात वाटतंय, घेतलं मला. एकंदरीत काय वाटतंय, काय फरक पडला का नाही पडला, कसं? फरक म्हणजे शरीर खूप रिजिड झालं होतं, काही मध्यंतरी काही वर्ष काहीच व्यायाम नव्हता. त्याच्यामुळे शरीर खूप रिजिड झालं होतं, ते आता खूप हलकं वाटतंय. हा. आणखीन म्हणजे छोटी छोटी दुखणी होती ती आता कमी झालीत. आता म्हणजे लेटेस्ट म्हणजे प्रवासातून आल्यानंतर खूप पाठ कंबर दुखत होती माझी, ती आता या 8 दिवसात एकदम कमी वाटतेय. प्राणायामाने छान वाटतंय. थोडं थोडं आता म्हणजे जास्त करता येतंय. आधी कपालभाती अजिबात नव्हते करत, आता थोडेसे 10-15 स्ट्रोक तरी करता येत आहेत. म्हणजे हळूहळूच हळूहळू करा. हा. प्रगती होती. हा, प्रगती छान आहे. आणि मॅडम खूप छान रोजच्या शिकवतात. एनर्जीत काय फरक पडला का? हो, रोजची एनर्जी वाढलेली आहे ना. आता कारण तुम्ही काय कष्ट घेताय, तुम्ही नियमितपणे करताय म्हटल्यावर फरक पडणारच आहे. हो हो, नियमित नाही रोजचे. केलं तर अवघड आहे ना, कारण काही लोक नुसते लावतात वर्गण, काही करत नाही. आज आहे उद्या नाही असं करतात, त्यांना काय फरक पडणार आहे? नाही नाही, तर रोजच्या एनर्जीत खूप फरक पडलाय. तुमचं मेन काय दुखत होतं? मेन कशासाठी तुम्ही प्राणायाम आणि योग वर्ग जॉईन केला? कारण मेन काय होतं? योग करण्याचं कारण म्हणजे हेच होतं की शरीर खूप रिजिड झालं होतं. थोडं जरी मग एक्स्ट्रा एक्झर्शन झाले, चालणं जास्त झालं, थोडंसं काम जास्त झालं की लगेच अंग दुखायचं. तर ते आता ह्याच्याने कमी झालंय. हा, ठीक आहे, ठीक आहे. त्यांची चालेल. पचनशक्ती पण कमी होती बघा मॅडम. पचनशक्ती कमी होती, हो. फरक पडला पचनशक्तीमध्ये? थोडासा आहे फरक. हम्म, हम्म. तुम्ही ते मुद्रा करत जा ना इतर वेळेला सुद्धा, दिवसातनं 2 वेळा करा ना. हो हो हं? मेघा हो. मॅडम बोलताय? एकंदर अनुभव, मेघा मॅडम.